राज्यात लवकरच मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने संयुक्त पत्रकार परिषद घेतली। माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधवांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। ठाणेकरांना भेडसावणारे प्रश्न आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे 13 ऑक्टोबरला ठाणे पालिकेवर मोर्चा काढणार आहे। या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायतन येथून संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार। इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशाभूल करायची। त्या दिवशी तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले, अजून त्याचं काहीच काम झालं नाही। ट्रायल केव्हा घेतात? जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते। तर आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत। मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा। ते म्हणाले नाही, पुन्हा जी आर बदललाय आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात। सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही। फक्त दहशत करणं, दहशतीच्या दिवावर सगळं खपवून घेणं, याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही। आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल। आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील। याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू।